topic of subject and predicate. A sentence has two parts, subject and predicate. First is subject and second is predicate. Subject means the subject is that part of the sentence that tells us what the sentence is about, and it is noun or pronoun. The subject is that part of the sentence that tells us what is the sentence. कोणाविषयी सेंटेन्स आहे याची माहिती आपल्याला कोण देते? सब्जेक्ट देतो की कोणाविषयी आपण बोलत आहे. इट इज नाउन और प्रोनाउन. ते तुमचे नाव पण असू शकतं किंवा प्रोनाउन सुद्धा असू शकतं. सेकंड पार्ट ऑफ सेंटेन्स प्रेडिकेट. Predicate means the predicate is that part of the sentence that tells us more about the subject. सब्जेक्टची जी माहिती, सब्जेक्टची पूर्ण माहिती, सब्जेक्ट काय म्हणजे कशाविषयी ऍक्शन आहे ती पूर्ण माहिती कोण देतं? तर प्रेडिकेट देतं. The predicate is that part of the sentence that tells us more about the subject. Let's see the sentence. Priya went to the market. Priya went to the market. In this sentence, first word is Priya. This is a subject, and other group of words are predicate. In second sentence also, first word is they is subject and other group of word is predicate. See the again subject and predicate. Let's see the subject. Subject means the subject is the that part of the sentence that tells us what the sentence is about. सेंटेन्स कशाविषयी आहे, कोणाविषयी आहे याची माहिती कोण देतं? सब्जेक्ट आहे. कोणाविषयी आपण बोलत आहे त्याची माहिती. जसं आता इथं प्रिया, प्रिया विषयी आपण बोलतो तर प्रियाविषयी प्रिया कोणाविषयी आहे याची माहिती आपल्याला सब्जेक्ट देतो. आणि इट्स नाउन और प्रोनाउन. हे तुमचं नाउन पण असू शकतं आणि प्रोनाउन पण असू शकतं. बघा प्रिया इथे नाउन आहे आणि ते आपण प्रोनाउन यूज केलंय. नाउनच्या जागी येणारा शब्द काय असतो? प्रोनाउन. तर प्रिया इथे जे या सेंटेन्स मध्ये प्रिया हे काय नाउन आहे आणि सब्जेक्ट पण, आपण त्याला सब्जेक्ट पण म्हणतो. अँड अदर ग्रुप ऑफ वर्ड्स आर प्रेडिकेट. दे इज अ सब्जेक्ट अँड अदर ग्रुप ऑफ वर्ड इज प्रेडिकेट.